स्वस्ति श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी कोल्हापूर, परमपूज्य स्वस्ति श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी नांदणी, आजच्या 27व्या संमेलनाचे अध्यक्ष आवटी सर, त्याचबरोबर डी ए पाटील सर, त्याचबरोबर या नंतर आकोळे सर आहेत किंवा इतर जे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे त्या सर्वांना मी जय जिनेंद्र करतो। आता या ठिकाणी 1854 आणि 55, 84 आणि 85 हे साल अतिशय महत्त्वाचं आहे। 1884, 85, 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 27, 28, 29 डिसेंबरला झाली आणि त्याच्या अगोदर जैन धर्मामध्ये एक महत्त्वाची घटना घडली। कोणती महत्त्वाची घटना घडली तर ती म्हणजे पहिला वृत्तपत्रकार, पहिला संपादक हा या देशामध्ये जन्माला आलेला आहे। हे आपण सर्व विसरून गेलो। येऊन जाऊन आपण काय करतो, जांभेकर यांना आद्य पत्रकार म्हणतो, पण ते इतर धर्माचे आहेत। आपल्या धर्मामध्ये पहिला जो संपादक आहे किंवा वृत्तपत्रकार आहे तो कोण आहे? हिराचंद नेमचंद हा पहिला पत्रकार आहे। त्याचे आपण कधीतरी पत्रकार दिन साजरा करतो का? त्यांचं नाव तरी तुम्हाला माहीत आहे का? मी यांना पहाटेचा शुक्र तारा असं म्हणतो। पहाटेचा शुक्र तारा म्हणजे सकाळी 4 वाजता पहाटेचा शुक्र तारा उगवतो। त्याप्रमाणे जैन धर्मामध्ये ज्या काही सामाजिक सुधारणा करायच्या होत्या ना, त्या सामाजिक सुधारणा या पहिल्या पत्रकाराने म्हणजे हिराचंद नेमचंद दोशी यांनी केलेल्या आहेत। आता याच्यामध्ये त्यांनी जैन बोधक सुरू केलं। सप्टेंबर 1884 मध्ये समाजामध्ये 2 गट पडले। पहिला गट म्हणाला हे वृत्तपत्र छापू नका, कारण त्याच्यामध्ये जी शाई वापरता ती गाईच्या आतड्याची तुम्ही वापरता। आणि त्याचं नेतृत्व जे आहे ना, त्याचं नेतृत्व कोणी केलं? पंडित प्यारेलाल, पंडित छोटेलाल, म्हणजे सर्व पंडित लोक होते बरं त्या काळातले। आणि ते म्हणाले की छापायचं नाही। आणि मग त्याच्या विरुद्ध दुसरा गट होता सुधारक गट। तो सुधारक गटमध्ये माणिकचंद झवेरी, हिराचंद नेमचंद हे सुधारक गटमध्ये होते। आणि त्यांनी सांगितलं की नाही, वृत्तपत्र जर आपण म्हणजे मासिक जर नाही आपण छापलं तर काय होईल, आपला धर्म कसा काय प्रसारण पावेल। आणि तुम्हाला अजून एक गंमत सांगतो, काही गावातील मंडळी खूप शहाणी होती हो। त्याच्यामध्ये उस्मानाबाद, पण त्यांनी तेव्हा उस्मानाबाद हा शब्द वापरला नाही। त्या लोकांनी धाराशिव हा शब्द वापरला। आणि त्या धाराशिवमधले 54 श्रावक असे होते की त्यांनी जैन बोधककडे एक निवेदन पाठवलं। 54 लोकांच्या सह्या होत्या। हे बघा किती साली त्यांनी पाठवलं आहे, 1864-65 मध्ये ही घटना घडलेली आहे, म्हणजे 4-5 वर्षांनी घटना घडलेली आहे। आणि 54 श्रावक सह्या करतात आणि त्यातले त्यात गुजराचे श्रावक, म्हणजे गुजर लोक म्हणजे जमा खर्च पोतडी घेऊन बसणारा तो। आणि तो समाज जेव्हा म्हणतो की नाही तुम्ही हे ग्रंथ छापले पाहिजेत, इतकंच नव्हे तर हा श्रावक म्हणतो तुम्ही जैन प्रेस काढा आणि त्या जैन प्रेसमार्फत हे सर्व झालं पाहिजे। ही अतिशय महत्त्वाची घटना या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे। त्याच्याही थोडंसं आपण अगोदर हिंदुस्थानात जाऊया। म्हणजे ही वृत्तपत्रकारिता वाघासारखी डरकाळी फोडणारी का होती? मग ते हिंदूत असो, जैनमध्ये असो, ब्रिटिशांच्यामध्ये असो, सर्वांच्यामध्ये ही पत्रकारिता वाघाची डरकाळी फोडणारी होती। त्याच्यामधले मी तुम्हाला पहिल्या प्रथम 1780 मध्ये घेऊन जातो। 1780 मध्ये या हिंदुस्थानात पहिलं इंग्लिश वृत्तपत्र जन्माला आलेलं आहे। 1870 कोणतं होतं तर त्याचा हिक्की नावाचा संपादक, मालक, पालक, चालक तोच होता, हिक्की। आणि त्याने जे वृत्तपत्र काढलं ते त्या काळामध्ये हिक्कीने वृत्तपत्र काढलं। बेंगॉल गॅझेट नावाचं पहिलं वृत्तपत्र त्याने त्या काळामध्ये काढलं आणि त्याने सरकारची चांगलीच खरडपट्टी केली। त्या काळामध्ये गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज होता आणि ब्रिटिश लोक अतिशय भ्रष्टाचारी होते। कारण ईस्ट इंडिया कंपनी जी होती ना, त्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नको असलेले लोक इथं पाठवून द्यायचे। क्लाईव्ह होता ना, उन्हाळ टप्प होता, त्याचा बाप कंटाळला होता आणि त्याने सांगितलं की जा बेटा बाहेर जा, काहीतरी कमाई कर। आणि म्हणून तो ईस्ट इंडिया कंपनी मार्फत इथं आला आणि त्याने उलटं सुलटं करून प्लासीचं युद्ध जे आहे ना 1757 मध्ये त्याने जिंकलं। आणि हे वृत्तपत्र 1780 मध्ये सुरू झालेलं आहे आणि त्याने वॉरन हेस्टिंग्जवर बराचसा आरोप केले। त्याच्यामुळे वॉरन हेस्टिंग्ज कंटाळला,
कंपनीलाही वाटलं, ब्रिटिश पार्लमेंटलाही त्या काळामध्ये वाटलं ही बॅच नको, आणि त्यांनी 2 वर्षानंतर या हिकीला तुरुंगात पाठवून दिलं. आणि 2 वर्षानंतर आपोआपच हे वृत्तपत्र जे आहे ते वृत्तपत्र बंद पडलेलं आपल्याला दिसून येतं. आता या ठिकाणी माझ्यापूर्वी सरांनी सांगितलं, मी देवाचे 4 प्रकार मानतो. पहिले जे देव आहेत ते तीर्थंकर भगवान, दुसरे जे देव आहेत ते म्हणजे संत महती सागर वगैरे आपले जे संत आहेत ना ते संत. तिसरा देवाचा प्रकार म्हणजे शास्त्रज्ञ लुई पाश्चर वगैरे, किंवा आता ज्यांनी कोरोनाची लस शोधून काढली तो प्रकार, म्हणजे तोही देवाचाच प्रकार, नाही तर आपण जगलोच नसतो ना. डार्विनने काय सांगितलं, जगणं हा अपवाद आहे, जगणं हा अपवाद आहे, मृत्यू हा नियम आहे. डार्विनचं वाक्य आहे, जगणं अपवाद आहे, आपण जगलो अपवादाने जगलो, मृत्यू हा नियम आहे. पण हे जे शास्त्रज्ञ हे देवासारखे होते हो, त्यांनी आपल्याला वाचवलं. आणि चौथा जो प्रकार आहे देवांचा प्रकार, तो म्हणजे शिलालेख किंवा इतिहासकार, हा चौथा प्रकार आहे. आता पत्रकारामध्ये काय करायचं, पहिल्या प्रथम खारवेलाचा शिलालेख. अहो खारवेलाने आपल्याला काय दिलं, 6वी-7वी जी लाईन आहे ना, भरत देशे. 47मध्ये सर्वांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला. 47मध्ये घटना समिती बसली आणि एकाने विचारलं, एका मेंबरने, या देशाला तर हिंदुस्तान नाव आहे आणि तुम्ही घटना कोणासाठी लिहिता, हिंदुस्तानसाठी लिहिता, पण हिंदुस्तान नाव तर गेलं, कारण आपले 2 तुकडे झाले होते ना, भारत आणि पाकिस्तान. मग पंडित नेहरू हुशार होते, ते म्हणाले माझ्यापुढे असा पुरावा आणा की जो लिखित स्वरूपात असेल आणि जो सर्वसामान्य लोकांना मान्य होईल, आणि सर्वात प्राचीन पुरावा मला पाहिजे. आणि मग उदयपूरचे हिरालाल ओझा मोठे इतिहासकार होते, त्यांनी शिलालेख जो आहे सम्राट खारवेलाचा तो शिलालेख आणला. त्याच्यामध्ये भरत वसई, आणि त्याच्यावरून आपल्या देशाला भारत देश हे नाव पडलं. हे जैनांनी पहिल्या प्रथम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून भारताची जी राज्यघटना आहे ना, त्याच्यामध्ये 6 फोटो आहेत 6 देवांचे. पहिला जो फोटो आहे तो भगवान महावीराचा, जैन धर्माचा पहिला फोटो आहे, हे लक्षात घ्या. कोणी काही म्हणो, लक्ष देऊ नका, कारण इतिहास हा इतिहास असतो, इतिहास हा शाश्वत असतो. म्हणजे तुम्ही त्याच्यावर किती आक्रमण करा, पण शेवटी आमच्यासारखे जे थोडेफार चुकून आलेले असतात संशोधक किंवा अक्कोळे साहेब सारखे असतात, तर ते बरोबर शोधून काढतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की त्या काळामध्ये दुसरा शिलालेख सकाळी कोकाटे साहेबांनी उल्लेख केला, पालेचा शिलालेख. अहो ते आर्यंतानम नाही, त्याच्यात पहिला जो शब्द आहे ना अर्हत शब्द आहे, आणि बौद्ध लोकांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. बौद्ध लोक म्हणायला लागले की हा शिलालेख बौद्धांचा आहे. आणि मग एक जर्मन शास्त्रज्ञ होता, त्याने 1200 शिलालेखांचा अभ्यास केला आणि त्याने स्पष्ट सांगितलं की अर्हत शब्द हा अशा पद्धतीने जैन लोकातच लिहिला जातो. मग मी एक पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व. आणि दुसरा शिलालेख आहे त्याच्याच बाजूला जो दुसरा किल्ला आहे, त्या किल्ल्याजवळ तसाच शिलालेख 1-1.5 वर्षापूर्वी सापडलेला आहे. आणि या दृष्टीने पालेचा शिलालेख महाराष्ट्रातील, म्हणजे मला जर कोणी विचारलं की महाराष्ट्रामध्ये जैन धर्म केव्हा अस्तित्वात होता, इसवी सनाच्या 1ल्या शतकात, कारण हा पालेचा शिलालेख मी त्यांना दाखवू शकतो. अजून एक प्रश्न विचारतो या शिलालेखाच्या आधारे, थोडंसं वेळ होईल 2-4 मिनटं, आणि तुम्हाला आवडलं तर ऐका. म्हणजे कारण मी वर्गात तेच सांगत होतो, ज्या मुलांना MA ला शिकवत होतो, नसेल चला बाहेर, मी काही राखवायला बसलो नाही की बा तू आला पाहिजे, पास झाला पाहिजे. आता दुसरा तुम्हाला एक प्रश्न आहे, जैनांचं पहिलं मंदिर कुठं आहे? बांधीव स्वरूपात आज दाखवता आलं पाहिजे ना ते मंदिर. कुठं आहे जैनांचं पहिलं मंदिर? माहीत नाही. मंदिरात तर दररोज जातो, इथंच तर मंदिरात पूजा अर्चा. पहिलं मंदिर जे आहे ते इसवी सन 634 मधलं बदामी याचं मेघुटी नावाचं पहिलं मंदिर आहे. मेघुटी, मेघ म्हणजे ढग, घुटी म्हणजे कुटी, घर. जी कुटी किंवा जे घर पर्वताच्या सर्वात उंच भागावर आहे त्याचं नाव आहे मेघुटी. त्याच्यावर एक मोठा शिलालेख आहे. तो शिलालेख रविसेन या व्यक्तीने त्या काळामध्ये तो शिलालेख लिहिलेला आहे. चालुक्य काळातला हा शिलालेख आहे. आणि हे मंदिर म्हणजे आजच्यासारखं मंदिर बांधलेलं नाही, गुहा मंदिर आहे. केव्ज दगड होता, तो दगड कोरून त्याच्यामध्ये दुमजली मंदिर बांधलेलं आहे, आणि म्हणून त्याला आम्ही गुहा मंदिर. पण ते 634 मध्ये त्या शिलालेखावरून आपल्याला कळतं. आपलं तर सोडा मंदिराचं, चालुक्य घराण्यातील पुलकेशिन दुसरा हा सर्वात पराक्रमी राजा होता.
त्याचीसुद्धा त्याच्यात माहिती मिळते. आणि म्हणून चालुक्य घराण्यातील पुलकेशी जो राजा आहे की जो महाराष्ट्रापर्यंत येऊन गेला होता त्याची माहिती आम्हाला मिळते. जर जैनांनी हा शिलालेख लिहिला नसता, ते रविशेनाचार्य जर पत्रकार नसते, ते दगडावरचे पत्रकार होते, शिलालेख होते, कारण त्या काळात कागदच उपलब्ध नव्हता ना. कागद सांधा 13व्या-14व्या शतकात चीनमधून आपल्या देशामध्ये आला. कारण आपण ताडपत्रीवर लिहित होतो. ताडपत्री किती असायची? 3 ते 4 इंचाची अशी, रुंदी 3-4 इंचाची, लांबी मात्र ती 6 इंच 8 इंच किंवा फूट. मूढबुद्रीला जाऊन बघून घ्या तुम्ही ताडपत्री, धवल महाधवलाचे जे ताडपत्री ना तिथं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला मेघुटी जे मंदिर आहे, आणि दुसरं अजून एक मंदिर आहे. कोणतं आहे? लोहानीपूर. बिहारमध्ये लोहानीपूर आहे. त्या ठिकाणी दगड विटांनी बांधलेलं जे मंदिर आहे, पण ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे, पण ते जे मंदिर आहे ते लोहानी मंदिर त्या ठिकाणी आहे. आणि अशा पद्धतीने पहिलं मेघुटी मंदिर, नंतर लोहानीपूरचं, त्याचा कालखंड काही सांगता येत नाही, पण दगडविटा नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतात. आता या ठिकाणी जे पहिलं वृत्तपत्र सुरू झालं जैन बोधक, त्या जैन बोधकमध्ये ही पत्रकारिता आम्ही का करतो, तर याच्या संबंधी त्याने त्या काळामध्ये 9 उद्देश दिलेले आहेत. ठरावाचे उद्देश, ज्याला ऑब्जेक्टिव्स म्हणतो, त्या ऑब्जेक्टिव्स त्याने त्या काळामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ते म्हणतात, जैन धर्म नास्तिक नाही. आम्हाला काय प्रचार करायचा? ही सृष्टी देवाने निर्माण केलेली नाही, ही सृष्टी स्वयंभू आहे, आपोआप आहे. तुम्ही आम्हाला जे काही कर्म करायचं त्याचं पाप पुण्य तुम्हाला स्वतःलाच भोगावं लागेल, असं पहिलं सांगितलं. दुसरं, धर्म कधीही बुडत नसतो. दुसरा धर्म कधी बुडत, तुम्ही बुडता, धर्म कधी बुडतच नाही. आणि म्हणून धर्माचा प्रसार केला पाहिजे, कारण धर्माप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे. तिसरं, जैन धर्मामध्ये काही तत्व आहेत, त्या तत्वांच्या बद्दल वादविवाद होऊ शकतो. तुम्ही जर काही तत्व किंवा मुद्दे आमच्या समोर मांडले, आपण सर्व मिळून काय करूया? चर्चा करूया. पण आपण जे म्हणतो ना की धर्म बदलतच नाही, धर्म, तर तसं काही नाही. आम्ही इतिहासामध्ये लिहितो जैन धर्माच्या ऱ्हासाची कारणं. अरे जैन धर्माच्या ऱ्हासाची कारणं म्हणजे काय? तत्व काही बदलत नाहीत का? का बदलतात? तर त्याच्याबाबत चर्चा केली पाहिजे, म्हणजे सामाजिक पुनरुत्थान केलं पाहिजे, किंवा काय वाईट आणि काय चांगलं या गोष्टीचा विचार केला पाहिजे. चौथं, प्रवास वर्णने आम्ही छापू. फार मोठी दृष्टी होती त्यांच्याकडे. आता प्रवास वर्णन छापायचं म्हणजे मी तुम्हाला एक उद्देश सांगतो, एक गोष्ट सांगतो की सर्व धर्म परिषद शिकागो येथे 1893 मध्ये भरली. 1893 मध्ये सर्व धर्म परिषद शिकागो येथे भरली. त्या ठिकाणी जैनांना आमंत्रण होतं. अमेरिकेमध्ये एक श्वेतांबर गृहस्थ होता, आणि सर्व धर्म परिषदेचं जेव्हा वर्तमानपत्रातून आलं तेव्हा त्याने सांगितलं, अरे हिंदुस्थानमध्ये 4 कोटी लोक आहेत जैन. तो हेनरी जो होता सेक्रेटरी, तो हेनरी घाबरला. तो म्हणाला 4 कोटी आणि जैन धर्म, अरे मी तर नावही कधी ऐकलं नाही म्हणाले जैन धर्माचं. मग ते म्हणाले, असं करा, मी एक पत्ता देतो, तुम्ही पत्र लिहा. मग आत्मानंद स्वामी म्हणून जे होते श्वेतांबरचे, ते पूर्वी आर्य समाजिष्ट होते, नंतर ते जैन धर्मामध्ये आले. त्या आत्मानंद स्वामींना पत्र आलं. त्यांना काही इंग्रजी येत नव्हतं. बॅरिस्टर वीरचंद राघोजी गांधी जे होते भावनगरचे, तेही श्वेतांबर होते, त्यांना येत होतं. त्यांनी वाचून दाखवलं. मग त्याच्यात लिहिलं होतं की 2 जैनांना पाठवा. का 2 जैनांना पाठवा? तर तिथं जो मनुष्य होता श्वेतांबरचा, त्याने सांगितलं होतं की हिंदुस्थानमध्ये 2 पंथ आहेत, एक दिगंबर आहे आणि दुसरा श्वेतांबर आहे, मग 2 पाठवा. मग ते आले. आत्माराम स्वामींनी आपल्या लोकांना बोलवलं की बाबा एक प्रतिनिधी तुम्ही पाठवा, एक प्रतिनिधी आम्ही पाठवू. मग आत्माराम स्वामींनी हे जे बॅरिस्टर वीरचंद राघोजी गांधी होते यांना तयार केलं, आणि आपल्या लोकांनी आपलं जैन यंग असोसिएशन नावाचं एक त्या काळामध्ये मोठी संस्था काम करत होती. मुंबईला त्या ठिकाणी सभा झाली जैन यंग असोसिएशन, आणि आपण आपसात भांडत बसलो. दिगंबर लोक भांडत बसले. कशाचं भांडण? जहाजात बसून कसं जायचं, पैसे कसे गोळा करायचे, किंवा त्या ठिकाणी मग शाकाहार आपल्याला मिळेल का. आणि हे जे होते बॅरिस्टर वीरचंद राघोजी गांधी जे आहेत जहाजात बसले. विवेकानंदही गेले. विवेकानंदला आमंत्रणवर काही नव्हतं. विवेकानंद म्हणाले आपण जाऊ तिथं, उभं स्टेजवर उभं राहू. उभं केलं, त्या ठिकाणी व्याख्यान देऊ. आणि या दोघांचा पत्रव्यवहार जो आहे ना, त्याने लिहिलं आहे की मला एक स्वामी भेटले आहेत जहाजामध्ये, हाताने स्वयंपाक करतात आणि ते शुद्ध शाकाहारी आहेत, असं त्यांनी लिहिलेलं आहे त्या काळामध्ये. आणि हे बॅरिस्टर वीरचंद राघोजी आहेत ना,
ते ते शिकागोमध्ये परिषद झाली, त्या परिषदेचा वृत्तांत त्यांनी लिहिला आहे. आणि यांचा जो उद्देश होता ना जैन बोधकचा, प्रवास वर्णने छापणे, मग त्याने तिकडचं सर्व प्रवास वर्णन इथं लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की बहुतेक माझी व्याख्यानं चर्चमध्ये झालेली आहेत आणि चर्चमधले जे पाद्री आहेत ते अतिशय प्रभावित झालेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दुष्काळ पडला होता. दुसऱ्यांदा ते जेव्हा गेले तेव्हा दुष्काळ पडलेला होता. त्यांनी तिथून जहाज भरून धान्य पाठवलं आहे, पैसे पाठवलेले आहेत. हे कधी कोणाला माहीत आहे का? येऊन जाऊन आपण विवेकानंद, इतिहासाची मी पुस्तकं लिहितो, आम्हाला सोशल वर्कर किंवा सोशल रिफॉर्मर्स, सामाजिक सुधारकांचा एक भाग असतो, त्याच्यामध्ये विवेकानंद हमखास असतो. मग मी काय आयडिया केली, माझी 41 पुस्तकं आहेत विद्यापीठ लेवलची. मी स्तुती म्हणून नाही सांगत, मी तुम्हाला जाणीव करून देतो की तुम्ही कसा इतिहास लिहायचा. तर विवेकानंद लिहितो. विवेकानंद लिहिल्यानंतर या शिकागोच्या परिषदेमध्ये बॅरिस्टर विरचंद राघोजी गांधी हे सुद्धा हजर होते. काय प्रसंग होता, 9 वाजता त्या शिकागोमध्ये मोठा हॉल होता, 3000 प्रतिनिधी बसण्याची व्यवस्था होती. बरोबर 9 वाजता सर्वजण उभे राहिले, बेल वाजली, एक सर्वधर्म प्रार्थना म्हटली आणि प्रत्येकाने फक्त 30च मिनटं बोलायचे. 30 मिनटाच्या पेक्षा मग बॅरिस्टर विरचंद राघोजीने कशावर भाषण दिलं असेल? कर्मवादावर. आपले जे अष्टकर्म आहेत ना, त्या अष्टकर्मवादावर त्यांनी व्याख्यान दिलं. आणि अशा पद्धतीने त्यांनी तिकडून पत्र लिहिलं, इतके ते लोक माझे भक्त झालेले आहेत. एक स्त्री जी आहे त्या स्त्रीने मांसाहार सोडलेला. आणि हे सर्व पत्र आहे ना प्रवासवर, हे जैन बोधकमध्ये छापलेलं आहे. आणि मग मी काय केलेलं आहे, इतकं डिटेलने दिलं, फक्त लिहिलं की बॅरिस्टर विरचंद राघोजी हे जैनाचे प्रतिनिधी होते, ते गेलेत. एकाने मला विचारलं फोनवर, कारण मी 2-4 लोकांशी कन्सल्ट करतो ना मोठे, त्याने सांगितलं गांधी म्हणजे बॅरिस्टर आपले महात्मा गांधी काय? दोघंही बॅरिस्टर, महात्मा गांधी. परंतु आपले जे विरचंद राघोजी गांधी जे होते ते सिनियर होते त्यांना. आणि सत्यकथेमध्ये, आत्मकथेमध्ये महात्मा गांधींनी लिहिलं आहे, हे बॅरिस्टर विरचंद गांधी होते म्हणून मी बॅरिस्टर झालो, नाही तर मी पूर्वी मोठमोठी पुस्तकं वाचत होते. या विरचंद राघोजीने सांगितलं, बेटा हे नको वाचू, सक्सेसचे गाईड वाच. म्हणजे छोटे छोटे जे गाईड्स आहेत ना, ते गाईड तू वाच, तर तू बॅरिस्टर होशील, नाही तर तू विद्वान होशील, पण बॅरिस्टर काही होणार नाही. ह्या आत्मकथेत सत्य आहे ना, महात्मा गांधी, त्याच्यात त्याने लिहिलेलं आहे. आणि मग लोक विचारायला लागले, महात्मा गांधी हे गांधी एकच काय? तर मग मी काय केलं, तिथं फोटो छापला, बॅरिस्टर विरचंद राघोजी गांधींचा फोटो छापला. आणि आता MPSCमध्ये सुद्धा एक वेळा प्रश्न विचारला, माझ्या पुस्तकावरून 4 नावं देतात, एक सिलेक्ट करायचं असतो ना, त्याच्यामध्ये विवेकानंद त्यांनी सोडून दिलं. आणि मग प्रत्येकाने बघितलं की विवेकानंदच नाही तर महात्मा गांधी प्रत्येकाने खून केलेले, पण ॲक्च्युली ते होते बॅरिस्टर विरचंद राघोजी गांधी. तर जैन बोधकमध्ये सुद्धा हे प्रवास वर्णन जे आहे, माहितीपत्रक जे आहे ते छापून आलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी लिहिलं आहे, अहवाल छापू. तुमचे मंदिराचे किंवा याचे जे अहवाल असतील आम्ही छापू. अहवाल का छापायचे? भ्रष्टाचार संपून जाईल ना. अहवाल जर छापले भ्रष्टाचार संपून जाईल. आणि या बाबतीत मला कारंजाचं उदाहरण आठवतं. समंतधर महाराजांनी 1918मध्ये पहिली संस्था काढली, मब्र आश्रम, महावीर ब्रह्मचर्य आश्रम, आणि त्यांनी सर्व अहवाल छापलेले आहेत. त्या अहवालामध्ये मी तुम्हाला एक गंमत सांगतो की कोळीन मास्तरीन 4 आणे, कोळीन मास्तरीन 4 आणे. आता कोळीन मास्तरींची कथा काय आहे, तर ती आळंदजवळ एका खेड्यामध्ये कोळीन, तिचा नवरा आणि ते दोघं लग्न झालं. सकाळी कामाला जायचे, संध्याकाळी येताना शेतीतून लाकडं गोळा करून आणायचे. ती बाई स्वयंपाक करायची आणि नवरा काय करायचा, दारूच्या अड्ड्यावर जायचा. तो दारू पिऊन यायचा. आता एके दिवशी काय झालं, सरपण ओलं होतं, तो आला तिकडून. सरपण ओलं असल्यामुळे ती काही स्वयंपाक करू शकली नाही. त्याने मारल्यानंतर कोळीन मास्तरने सांगितलं, मला मारायचं नाही, पुढच्या वेळेस मारलं तर मी निघून जाईल. आणि मग पुन्हा महिन्याने तीच आवृत्ती पुन्हा मारलं. अक्षरशः ती बाई 7 वाजता निघाली, आळंद इथे येऊन पोचली. आळंदला माणकचंद शेठ म्हणून एक शेठजी होते, धार्मिक होते. सकाळ झाली की 6-6:30 वाजता मंदिरात जायचे. आता ही मास्तरींना ओळखणं काही नाही, तिच्या मागे, त्यांच्या मागे हळूहळू गेली आणि तिथं खाली उभी राहिली. तिनं नमोकार मंत्र ऐकला आणि लगेच 5 मिनिटात नमोकार मंत्र. मग शेठजी बाहेर आले, त्यांच्या मागे 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 नमोकार मंत्र म्हणायला लागले.
शेटजीला वाटलं की अरे या मुलीला कसं. मग पुढे कंकुबाई आल्या. या 1885मध्ये ऐलक पन्नालाल पाठशाळा जी होती ना, पन्नालाल आले त्या ठिकाणी ऐलक पन्नालाल आले, त्यांची व्याख्यानं फार गाजली त्या काळामध्ये. आणि मग कोळीन मास्तरीला कंकुबाईने बोलून घेतलं, तिला पुढे मुंबईला पाठवलं. मुंबईहून त्या आळंदला पाठशाळा जी होती, आजही ते हायस्कूल चालू आहे, त्या ठिकाणी ती मास्तरीण झाली. आणि गुरुकुलला इतर ठिकाणी. आणि तुम्हाला सांगतोय जाती बीती ओळ सोडून द्यायचं सर्व. त्याचं कारण असं, त्या बाईने काही 2 का 3 मूर्त्या आणल्या, त्याची प्रतिष्ठा केली आणि एक प्रतिष्ठा कारंजाला दिलेली. ती प्रतिष्ठा मूर्ती आजही त्या ठिकाणी आहे. आता हे परिवर्तन कशामुळे घडून आलं, तर प्रामुख्याने आपल्याला असं दिसतं की त्या काळामध्ये अहवाल जे आहेत, अहवाल छापले पाहिजे. नाही तर त्या मास्तरनीची कथा मला कसं काय कळाली असते हो. कोळी, कारण इथे स्तवनिधीला शहाजहान महाराज आले होते, त्यांना काही ग्रंथ छापायचे होते. त्यांनी आवाहन केलं. या कोळीनबाईने ₹1.25 तिथं दिलेला आहे छपाईसाठी. ₹1.25 जो आहे तो ₹1.25 त्या ठिकाणी त्यांनी दिलेला दिसतो. अशा प्रकारे आपल्याला ते अहवाल जे आहेत ना, अहवाल छापले पाहिजे. आज किती तीर्थक्षेत्र छापतात, किती मंदिरं छापतात हे मला माहीत नाही. आणि पुढच्या काळामध्ये ते सर्व ऑडिट जे आहे ना, ते ऑडिट तुम्हाला करावं लागेल. त्याच्यानंतर विवाहाच्या बाबतीत काय केलं पाहिजे, त्याच्यानंतर विद्यावृद्धी आणि नीतिवृद्धी याच्या बाबतीत काय केलं पाहिजे हे सुद्धा 9 त्या कलमामध्ये उद्देशमध्ये दिलेलं आहे. हे आता पहिलं जेव्हा मासिक त्या काळामध्ये प्रकाशित झालं, प्रकाशित झाल्यानंतर माणिकचंद पानाचंद जे भारतीय तीर्थक्षेत्र कमिटीचे अध्यक्ष होते, त्यांनी गुजरातीतून पत्र लिहिलं. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी 5-7 मुद्दे मांडलेले आहेत. कोणते? मिथ्यात्व नष्ट करणे, दापा देण्याची पद्धत बंद करणे. दापा म्हणजे लग्नाचे स्त्रीला हुंडा द्यायचा, पुरुष स्त्रीला हुंडा द्यायचा, त्याला दापा देण्याची पद्धत म्हणायचे. बालविवाह बंद झाले पाहिजेत, जरट विवाह बंद झाले पाहिजेत, रुदाली प्रथा बंद झाली पाहिजे, पाठशाळा सुरू केली पाहिजे आणि पाठशाळेसाठी फंड उभारले पाहिजेत. हे त्या काळामध्ये 1886मध्ये माणिकचंद पानाचंद यांनी त्या काळामध्ये लिहिलं आहे. त्याचा फायदा असा झाला की त्या काळामध्ये सोलापूरचे 14 जे श्रावक होते, त्यांनी पत्र लिहिलं की 60 वर्षाच्या पुढे आम्ही विवाह करणार नाही. जरट विवाह जो आहे तो जरट विवाह आम्ही करणार नाही. त्याचबरोबर अक्कलकोटमध्ये सुद्धा त्या काळामध्ये लिंगायत लोक त्रास देत होते. मिरवणूक निघाली की लिंगायत लोक त्रास देत होते. आणि ती मिरवणूक जी आहे ती निर्धोकपणे व्हावी यासाठी कोर्टात आपले लोक गेले जैन बौद्धच्या साहाय्याने. आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की पुढच्या काळामध्ये सर्व सुरळीत झालेलं दिसतं. तर वृत्तपत्राचं सामर्थ्य किती, 1, 2 ते 3 मिनिटात मी थांबणार आहे कारण पुष्कळ बोलण्यासारखं आहे. आता वृत्तपत्राचं सामर्थ्य झालं का व्यवस्थित आहे? वृत्तपत्राचं सामर्थ्य किती असतं हे या ठिकाणाहून आपल्याला दिसून येतं. आता सर्वात शेवटचा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे जैन पत्रकारिता जी आहे ना, ती पत्रकारिता कशी होती. तर जैन पत्रकारिता ही प्रखर राष्ट्रवादी होती. राष्ट्रवादामध्ये आपल्या जैन पत्रकारितेने फार मोठा भाग घेतला. मी डिटेलमध्ये जात नाही. ती मानवतावादी होती. जैन पत्रकारिता ही मानवतावादी होती. त्याच्यानंतर तिसरं, ती प्रबोधनकारी होती, प्रबोधन करणारी होती. चौथं, नवीन युगाशी नातं जुळवणारी होती. नवीन युगाशी नातं जुळवणार, जसं आता सरांनी कॉम्प्युटर वगैरेचा प्रकार सांगितला ना, नातं जुळवणारी होती. पुढचं सामाजिक पुनरुत्थान करण्यासाठी होती ती. नंतर समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी होती. आणि कुरूढीवर प्रहार करणारी ही आमची जैन प्रबोधनकारी पत्रिका होती. आता आपल्याला शेवटचा भाग मी मुद्देसुद्धा सांगणार आहे. शेवटचा मुद्दा आहे दशा आणि दिशा, जैन पत्रकारितेच्या दशा. आता आपण नेहमी रडतो वृत्तपत्र बंद होत आहेत. आता वृत्तपत्र का बंद होत आहेत? लेखक मिळत नाही. लेखक म्हणतो की पैसे मिळत नाही, म्हणजे सर्व गुंतागुंतीचं आहे. आम्ही एक प्रयोग केलेला आहे. मी एक इतिहासाचा सहसंपादक होतो, म्हणजे मी 2-3 याच्या संपादकीय आहे. शिवछत्रपतीचाही मी संपादक म्हणजे आहे. दिल्लीचं एक वृत्तपत्र आहे. आता गंमत अशी आहे की आम्ही त्यांना सांगितलं की बा ठिकठिकाणी ज्या परिषदा भरतात त्या परिषदेमध्ये तुम्ही जा
आणि त्या ठिकाणी लोकांना प्रवृत्त करा. ज्या ठिकाणी 300 अंक खपत होते तिथं आता त्रैमासिक असल्यामुळे 800 अंक जे आहेत ते 800 अंक आमचे खपतात. आपल्याकडे प्रतिष्ठा होतात. प्रतिष्ठेमध्ये प्रतिष्ठाचार्याला जर सांगितलं की बाबा आम्हाला 50 किंवा 100 लोक मिळून देतील, आणि आपण बघतो प्रगती जिनविजय अक्कोळसर समोर जाईल, निलिमा मानगाव आहे तिथं की या लोकांनी सभासद प्लस ते त्या काळामध्ये करून घेतलं. आज 13, 14, 15 काय जे असतील ते अंक एवढे खपतात. आता जरी आपण तोट्यात असलो तरी तुमच्या संस्थेची माहिती तिथपर्यंत जाते आणि संस्था जिवंत आहे हे कळून येतं आपल्याला. आता सन्मतीचं उदाहरण मी तुम्हाला देतो. संबंधोद्रमा एके दिवशी मी बसलो होतो तिथं, महाराजांनी मला बोलवलं, कारण मी लहानपणापासून लिहित होतो. 8वीपासून मी लिखाण करत होतो. छोटे छोटे कथा असायच्या 10 ओळीच्या 20 ओळी. संबंधोद्र महाराज म्हणाले की मला हे सन्मती मरू द्यायचं नाही. मी हादरून गेलो. मी म्हटलं महाराज हे काय म्हणता, मनुष्य मरतो मासिकच काय मरतं? अरे म्हणे मी जर आता ट्रस्ट केला नाही, पैसा नाही गोळा केला तर हे कसं काय चाललंय? आणि महाराजां म्हणायचे एक तर संस्थेला ध्रुवफंडाला पैसे द्या, नाही तर मासिकाला द्या. आज सन्मतीसारखं मासिक चालतं. आता याच्या विरुद्ध श्राविका मासिक, ती संस्था होती. श्राविका मासिकाची काय परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. असे अनेक मासिकं आहेत आपल्याकडची. आता सार्वधर्म मासिक आहे भट्टारक स्वामींचं, चालू आहे भट्टारक स्वामींचं महाराज. नंतर रत्नत्रय बंद पडलं. का बंद पडलं? त्याला काही कायदेशीर अडचणी आल्यात. म्हणजे वृत्तपत्र चालवताना तुम्हाला त्या कायदेशीर अडचणी ज्या आहेत त्या अडचणी समजून घेतल्याच पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण जर हे केलं आणि त्याच्यानंतर अहवाल छापणं, दरवर्षी याचा अहवाल छापा ना तुम्ही. जसं प्रगती जिनविजयमध्ये दक्षिण भारत जैन सभेचे अहवाल येतात, स्कॉलरशिपचा अहवाल येतात, लोकांना प्रोत्साहन मिळतं की बा याने 1 लाख दिले मी 50,000 देतो. किंवा मला असा आनंद वाटतो की मला माझ्या 40 वर्षापूर्वी दक्षिण भारत जैन सभेने 100 रुपये दिले होते. त्या 100 रुपयातून मी MA झालो आणि MA मग पुढे कल्याणच कल्याण होत गेलं. म्हणजे ही जी उर्मी आहे ना, ही उर्मी त्या वृत्तपत्रातून आम्हाला मिळत असते. आणि या दृष्टीने संपूर्ण आपण दशा दिशा या ज्या गोष्टी आहेत. नंतर मंदिर आहेत. आता मी महाराजजी या ठिकाणी नाहीत, भट्टारक स्वामी, प्रत्येक मंदिरात एक तरी जैन मासिक का येऊ नये? मी प्रश्न विचारतो. तुम्ही सर्व लोक सुज्ञ आहात, ज्यांना खरंच ऐकायचं तेच बसलेले आहेत, बाकीचे निघून गेलेत. आता प्रत्येक मंदिरात जेव्हा मंदिर बांधतात तेव्हा एक तरी मासिक विचारलं पाहिजे. अरे तुम्ही मेंबर होण्यासाठी 11,000 रुपये तिथं देता, मेंबर होण्यासाठी 11,000 रुपये तुम्ही देता का? तर तिथं कोट्यावधी रुपये गोळा होतात. आणि मासिकासाठी तुम्ही 1,500 रुपये का देत नाही? बरं, त्याच्यात तुमचा फायदा काय मंदिराचा? तुमच्या मंदिरात जर एखादा कार्यक्रम झाला तर तो त्याच्यात छापून येतो ना. म्हणजे तुमचं मंदिर जिवंत आहे हे आम्हाला कळतं, पण हे आमच्या ट्रस्टींना कळत नाही. मला माहीत नाही या मंदिरात, फलटणच्या मंदिरात किती मासिकं येतात काय नाही. नसेल एक दोन मासिकं जे आहेत ना, ते 1-2 मासिकं आणा. सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं. मी तुमचा आभारी आहे. वृत्तपत्र मरत नसतात, माणसं मरतात, विचार जिवंत राहत असतात. ते विचार जिवंत ठेवण्यासाठी वृत्तपत्र चालवणं पाहिजे. त्याला दशा आणि दिशा तुम्ही आम्हीच दिली पाहिजे. धन्यवाद. जय जिनेंद्र.